हाय हॅलो नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर मठात येऊन आम्हाला आज 4 दिवस झालेले आहे आणि आज आम्ही जाणार आहोत मठाचं सब सेंटर आहे इथे 5 किलोमीटर दूर, तर तिथे आम्ही व्हिजिट देणार आहोत। तर तिथे स्वामी विवेकानंद 3 दिवस राहिले होते आणि हे जे घर आहे इथे स्वामीजी 9 दिवस राहिलेले होते। तर चला आमच्यासोबत आम्ही पूर्ण टूर भी दाखवत आहे। तिथे सगळं आतमध्ये तर काही शूट करू देणार नाही, बाहेर जे आहे ते सगळं मी दाखवणार आपल्याला। चला आमच्यासोबत। तर आम्ही सकाळी ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मठाचं जे सब सेंटर आहे तिथे जाण्यासाठी निघालो। तर मठाचाच हा ऑटो होता, यामध्येच आम्ही गेलो। 5 किलोमीटरच दूर होतं त्यामुळं। आणि बघा हे आतमधलं दृश्य आहे। इथे ठाकूरमांचं छोटंसं देवघर आहे, तर इथे खूप शांतता वाटत होती। आणि हे इथे स्वामीजी राहिलेले होते 3 दिवस। ती ही रूम आहे स्वामी विवेकानंद, तर ती हीच रूम आहे। आणि ही जी 2 मजली इमारत आहे याच्या आतमध्ये ठाकूरमा स्वामीजी यांचं जीवनचरित्र आहे। स्वामीजींनी काय काय सांगितलं आहे ते आहे आणि आध्यात्मिक जीवन कसं जगायचं त्याची सुंदर अशी चित्र पेंटिंग्स आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे खूप छान पद्धतीने समजवतात। आणि हीच ती विहीर आहे ज्याचं पाणी स्वामीजींनी स्वामी विवेकानंदांनी वापरलेलं होतं। आणि असं तुळशी वृंदावन खूप मस्त। आणि इथे मुलं आहेत छोटे छोटे, आणि हे छोटे छोटे मुलं इथे आहेत। त्यांचा आज बालसंस्कार वर्ग होता, संडेला असतो। तर यांना पण असं छोटे असताना छान वळण लावण्याचं काम इथे होत आहे विनायक मंदिरमध्ये। त्यानंतर आम्ही संध्याकाळी मिलिटरीच्या गणपतीला दर्शनासाठी आलेलो आहे। तर परिसर आहे, छोट्या छोट्या मुलांसाठी खेळायला पण आहे आणि बघा मस्त गार्डन वगैरे पण आहे। त्यानंतर ऑटोवाल्या दादांनी आम्हाला बेळगावमधले काही असे प्रसिद्ध मंदिरं दाखविले, तेही दर्शन खूप छान झाले आम्हाला। तर सगळ्यात आधी आम्ही इथे साई मंदिरला गेलो होतो, तर हे सुद्धा दर्शन खूप छान झालं आमचं। आणि असे छोटे छोटे अजून मंदिरं होते बेळगावला, तिथे गेलो। इथे साईबाबांची छानशी मूर्ती आहे, छोटीशी छान मस्त। आणि इथे खूपच शांतता होती। इथे धुनी आहे साईबाबांची। आणि तिथे समोर बजरंगबलीचं मंदिर सुद्धा आहे। तर इथे बजरंगबलींची पहा मस्त अशी मोठी अशी मूर्ती होती समोरच, आणि बाजूला अशी ट्रेन जात आहे। त्यानंतर आम्ही इस्कॉन मंदिरला आलो, पण तिथे आतमध्ये काही शूट नाही केलं। त्यानंतर आम्ही आलेलो आहे कपिलेश्वर महादेवाच्या मंदिरात। तर या मंदिराबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे स्वामी विवेकानंद जेव्हा बेळगावला आले होते तेव्हा ते इथे 9 दिवस राहिले होते। तर त्या 9 दिवसामध्ये रोज इथे दर्शनाला यायचे स्वामीजी। आणि इथे बाजूलाच एक सभामंडप आहे, तिथे छान असे देखावे रेखाटलेले आहेत, महाभारत रामायण नवनाथांचं असं वेगळे वेगळे। बाजूलाच पांडुरंगाची मूर्ती आहे, श्रीहरी विष्णूंचं मूर्ती आहे। आणि असं खूप सुंदर असं भव्य मंदिर आहे। इकडे शंकराची मूर्ती आहे अगदी बाहेर, आणि हे काळभैरवाचं मंदिर आहे बाजूलाच। थोडं मागच्या साईडला साई मंदिर आहे। त्यानंतर इथे गणेशाची मूर्ती आहे। आणि हेच ते तळं आहे जिथे स्वामी विवेकानंद रोज आंघोळ करायला यायचे। हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा। छान दर्शन झाले आमचे आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। जस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहे एअरपोर्टला। 5 वाजताचं फ्लाईट आहे आमचं नागपूरचं।
बॅक टू पवेलियन. तर आमचा असा बेळगावचा टूर इथे संपन्न होत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण असेच छानसे व्हिडिओ. बाय बाय. नकुल ऑफिसमधून आला होता आम्हाला घ्यायला. आम्ही तिकडली अशी फेमस अशी मिठाई आणलेली आहे. हे 2 खुंदाची मिठाई आणि हा असा चिवडा तिकडला फेमस. आता छान किती खायचं. थांब. हे ना असं एक तिकडली अशी फेमस मिठाई आहे ही. ड्रायफ्रूट सारखं असं आहे. इथे बर्फी बनवते ड्रायफ्रूटची. काय हे तर हे चोंग गेलं. हे असं कलाकंद सारखं आहे. हे असं मिळतं तिथे. अच्छा, फाटलं.